होळी तोडूक जातो तुम्ही बघू शकता। आणि चला जाऊया अजून वरती आहे जरा। नमस्कार गाववाल्यांनो, कसे काय मस्त मजेत असस ना। तर मित्रांनो तुमका सगळ्यांका होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुमची जी काय अडलेली कामं असतात ती सगळी पूर्ण होऊन देते या वर्षामध्ये। सो आता आम्ही जातो होळी तोडूक आणि मस्तपैकी होळी उभारतलो आणि गावात कशा प्रकारे होळी उभारतात वगैरे तर मी तुमका सांगतोय। तुमका होळी का म्हणजे होळी हा सण कसा साजरा केला जाता ह्या माहिती आहे काय? ह्या मागची स्टोरी माहिती आहे काय? नाही माहिती तर मी तुमका सांगते। तुम्ही बघू शकतास एकदम खडतळ वाटा आणि जातो आम्ही वरती। काळोखा रात्रीचे वाजले आता 10:30 वाजत गेले। पण अशी स्टोरी आहे होळी संबंधित ना वेगवेगळ्या कथा आहेत। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिरण्यकशिपू आणि प्रल्हादाचा प्रसंग। प्रल्हादाला जाळण्याच्या प्रयत्नात होलिका त्याच्यासोबत चितेवर बसली होती आणि तिने आगीपासून तिचे रक्षण करणारा झगा परिधान केला होता। परंतु त्या झग्याने प्रल्हादाचे रक्षण केले आणि होलिका जळून होळीत खाक झाली। त्या रात्रीनंतर विष्णू हिरण्यकशिपूला मारण्यात यशस्वी झाला आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून ह्या घटनेची घोषणा करण्यात आली। तर मित्रांनो अशी आहे होळी मागची कथा। आणि मित्रांनो होळी का साजरी केली जाते याबाबत तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती तर मी तुम्हाला सांगतो। हिंदू पौराणिक कथामध्ये होळीचा संबंध भगवान श्रीकृष्णाच्या कथेशी आणि रंगांशी त्यांच्या खेळकर कृत्यांशी जोडला जातो। तसेच प्रल्हाद आणि होलिकांची कहाणी देखील आहे, जी वाईट हेतूवर सद्गुण आणि श्रद्धेचा विजयाचे प्रतीक आहे। तसेच राधा आणि श्रीकृष्ण यांच्या प्रेमांचे प्रतीक म्हणून रंगांची होळी खेळली जाते। मित्रांनो आता आपण बघितलो की होळी मागची कथा आणि होळी साजरी का केली जाते यामागची स्टोरी। तर आता मी तुमका दाखवतले की गावची होळी कशी तोडतात, देव होळी कशी तोडतात आणि ते कशा प्रकारे आणतात त्या सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघतलो। सो चला मी तुमका दाखवतोय। उलटा पडाय सावध सगळ्यात तोडतात। वरतीच तोड खाली नको तोड, वरती तोड। आपल्याकडे आहे ना बावडी लय सस्पेंड ठेवतात लास्ट मोमेंटला बाहेर काढतात। आपण यो सस्पेंड दुसरा नको थाप लावला ते का कुठली होळी पुरावर कोणती सगळं ठेवा आधी काय पूर्ण करा। आता कसं बाजू करतो तो तसं उडा होतो ना ओढा ते उडा नाही आहे ना गप्पन येतो आता राजी जातात राजी वाटी गेली अरे बोल हामा नाही मग पुढे असले एकदम पाठ सेकंड सगळं अडचत राहतो नाही नाही येत आता फिरवा दे का आता हळू असू दे इकडे का त्या मोठ्या फांदीचा बाहेर येऊ ऐतेरी फांदी आहे आधी व्हिडिओ पाठ मोडत सगळं तो वळतो नाही ही फांदी आहे ना ते का सेकंड सगळं अडकतला नाही येत नाही तो नाही हे फांदी अरे पण नंतर हई घाली पुढे गेले ले जर खाली उतरत जाऊ नका येतो ना हिरो आणि वाजू अरे हुल मारायची काम कमी करायचं असतं आता या काम बस खाली उतर बघा मध्ये जा चढा समोर घेतो आला मग ह्या जशी हात असं पुढे चल पुढे जा ना पुढे मग बोलूया उचल काय उचल असं उचला उचल जा पुढे वर चल तू वर चल हाँ बस मुक्ती बढ़िया मुक्ती
मरती दोघं जण वाढवलं खेळू त्याला बेण्या जंगलाची सांगा पायात जा अपन के पीछे कुछ आपले बावडे हा बारकी चला तोडून घेऊन जाऊया ही खायची होई देव होईल की गाव होईल ओके 2 होळी मोठी असा देवळी आणि छोटी गावची ओके सावकाश उतरा थांबा पकडताय शकतास खूप असा जंगलातून आम्ही होई आता तोडलं तर जातो आम्ही घेऊन अजून एक होळी तोडूची या तो तुम्ही बघू शकता सगळीकडे असा जंगल आणि आम्ही रस्ता काढत पोचलो होईपर्यंत तर तोडलं होतं नेतो खांद्यावरून नेतात पुढे होई या घेतलंय सगळ्यांनी चला आपण शॉर्टकटने जाऊया हे नीट दुसरी होळी तोडूक जातो आम्ही दुसरी होळी आता फक्त हे फणसाक दुखू नको खाली वाचतो काय बरं काय आता होळीक सजवतो जरा आणि सजवून झाल्यानंतर मग उभी करतली होळी तुमका पुढे दाखवतोय
काय करते रे तू कॅल्क्युलेटर मध्ये काय गणित घालते? हे आमची होळी परंपरापासून ही अशा पद्धतीने आम्ही होळी साजरी करतो आणि आमची संपूर्ण गावातली मंडळी पाच पाच प्रदक्षिणा घालणार आणि होळीचं विसर्जन करणार. दोन ठिकाणी होळी असते, ही देवहोळी आणि खालच्या बाजूला गावहोळी. ओके. रून करू नको साईडने मारून आम्ही मीडियाला आणि नको आधार ते बुगी मला तांबूलम समर्पयामी सुवर्ण पुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी नारदार पाणी नारिकेल महापदम समर्पयामी पदेन पदितं सर्वं त्रैलोक्यं दशराजं तस्मत्फलप्रदानेन सुफलास्तु मनोरथः नारिकेल महापदम समर्पयामी होलिकामय देवता पूजनं अरुण तुझे ठेवलं देवा महाराजा तू आज गोपाल महाराजा कृष्ण होळी तवाटो महाराजा दर वर्षाप्रमाणे तुझी त्या ठिकाणी बैठक असं त्याप्रमाणे तुला आज बैठक ठेवलेलो असा माझ्या पिकाच लेकरांनी काय सेवा करू त्याप्रमाणे तुझी सेवा केलेली आहे. पावन करून घे, काय चूकभूल कोणाच्या हातून नकळत झाले ते काही क्षमा कर आणि इथपासून परदेशापर्यंत काय लेकरा असत त्या ज्या ठिकाणी माझ्या आज नोकरी धंदो करत असत लोक त्यांच्या नोकरी धंद्यात माझ्या यश दे, तेरा सवाशेर भेटून देऊ. अरे आकाशातून पडली काकडी, दत्ताची नुरली वाकडी. त्यांच्याबरोबर तो काय गेलो दुसरं कांडे तो पुराडांचा हा पुराडून बॅटरी आला